साहित्यातल्या पुढच्या प्रकाराकडे आपण वळतो आहोत, जो आहे कविता आणि इतर. यासाठी आदरणीय रामदास फुटाणे आज आपल्या समवेत आवर्जून आलेले आहेत. मी रामदास फुटाणे सरांना व्यासपीठावरती निमंत्रित करते. गेली अनेक वर्ष आपण रामदास फुटाणे यांच्या वात्रटिका वाचतो आहोत. त्यांच्या वात्रटिकांनी गाजलेली संमेलनं, गाजलेली कविता कवी संमेलनं, त्याचबरोबर जागतिक मराठी अकादमीच्या माध्यमातून शोध मराठी मनाचा हा 21 वर्ष उपक्रम ते चालवत आहेत. साहित्यिक म्हणून, पत्रटिकाकार म्हणून आपल्या सगळ्यांना ते सुपरिचित आहेत. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करूया. 1987 मध्ये आम्ही पुण्यात यशवंतराव चव्हाण पुरस्कार सुरू केले. टिळक स्मारक 12 मार्चला कार्यक्रम असतो. 40 वर्ष झाले. आणि या कार्यक्रमात आपण विदर्भ, मराठवाडा, कोकण, मुंबई अशा सर्व ठिकाणचे लोक बोलवतो. आम्ही कवी संमेलनात भाग घेताना कवींना ठरवताना विदर्भातले 2 आहेत की नाही, मराठवाड्यातले 2 आहेत की नाही, त्यांना इथे बोलवतो. आणि पुण्या मुंबईचे घेऊन आम्ही महाराष्ट्रात जातो सरळ त्या ठिकाणी, बऱ्याच ठिकाणी. असं नाही की पुण्या मुंबईतल्या लोकांना बोलवतच नाही. असे बरेच पुण्याचे आहेत की त्यांना आपण महाराष्ट्राच्या बाहेर घेऊन गेलो. तर एक चळवळ म्हणून आम्ही सुरू केलं. त्याचं कारण आहे की मी अगोदर हिंदी कवी संमेलनात जात होतो आणि तिथे कवींना मिळणारं मानधन आणि आदर सत्कार हा इतका मोठा होता की मराठीमध्ये आपली स्वतःची वही घेऊन स्वतःचा चहा पाजला तरी कविता ऐकत नव्हते लोक. उलट दारं लावून घ्यायचे, आता बोर करणार डायरी घेऊन आल्यावर. तर म्हणून जे महाराष्ट्रातले निवडक चांगले कवी आहेत त्यांना मी सांगितलं की विठ्ठल वाघला सांगितलं तुम्ही विदर्भातली नावं द्या तरुण पोरांची, पौ शिंदेला सांगितलं तुम्ही मराठवातले द्या, वसंत सावंतला सांगितलं तुम्ही तिकडचे राहा, दया पवारला सांगितलं. म्हणजे सगळ्या विभागातले लोक पुण्यात कसे येतील आणि पुण्यात त्यांचा सन्मान कसा होईल. पुण्यात सन्मान झाला की त्या माणसाला महाराष्ट्रात बोलवतात त्या ठिकाणी. कारण पुणेकर सहसा दाद देत नाहीत लोक. पुण्याच्या प्रत्येक घरात एक समीक्षक आहे त्या ठिकाणी. पूर्वी एक सायकल एक समीक्षक होता, फार पूर्वीची गोष्ट त्या ठिकाणी. आणि मग पुण्याचं महत्त्व वाढायचं असेल तर आपल्याला जे 3-4 गोष्टी आहेत. आता मला इतरमध्ये जास्त बोलता येईल खरं पाहिलं तर साहित्यापेक्षाही, की काय 75 मध्ये 50 वर्षापूर्वी ज्या पुण्यात प्रभात स्टुडिओ होता, ज्या पुण्यात प्रभातने उत्तम चित्रपट मराठीला दिले, त्यानंतर प्रभात बंद पडलं, तिकडे फिल्म इन्स्टिट्यूट आली वगैरे. तर मी नुकताच सामनामुळे परिचित झालो होतो आणि मी म्हटलं की पुण्यात काय नको. तेव्हा आम्ही इथले सगळे पुण्याच्या निर्माते, दिग्दर्शक, मराठी चित्रपट व्यवसायातले राज कपूरच्या हस्ते उद्घाटन केले. कात्रेचे जे गार्डन आहे सर्प उद्यानच्या तिथे जवळपास एक तिथे दगड आहे लावलेलं राज कपूरच्या हस्ते. मी जेव्हा 77 मध्ये सर्वसाक्षीचं शूटिंग केलं तेव्हा स्मिता पाटीलला सांगितलं की एक फक्त 2 ओळीसाठी आपल्याला पुण्यात शूट करायचं. ते म्हणजे काय, म्हणजे तिथे एक दगड लावलेला आहे, शूटिंग चित्र म्हणजे स्टुडिओचं उद्घाटन राज कपूरच्या हस्ते आणि कॉर्पोरेशन त्यात सहभागी होणार होतं. तो पासिंग शॉटमध्ये दगड म्हणलं तेवढं तरी जिवंत राहील निदान. त्यानंतर पुढं काही झालेलं नाही. म्हणजे चित्रपटाच्या बाबतीत जे काही व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही. दुसरं चित्रकार, शिल्पकार, की चित्रकाराचं चित्र कसं घडतं किंवा शिल्पकाराचं शिल्प कसं घडतं हे सामान्य लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि त्यामुळे आम्ही 2000 मध्येच हा कार्यक्रम सुरू केला, चित्रकार, शिल्पकार आणि कवी या ठिकाणी. मराठी साहित्यात मी ठरवलं फक्त कवींच्या विषयी पुरस्कार सुरू करायचे, कवितांचे कार्यक्रम करायचे, बाकीच्या कुठल्याही भानगडीत पडायचं नाही. आणि एक तर आपण फार ज्ञानी नाही, सगळं काही माहिती नाही आपल्याला जास्त, आहे त्या अल्पज्ञानाचा टर्नओव्हर जास्त करायचा त्या ठिकाणी. म्हणून मी ठरवलं की फक्त कवी लोकांना गोळा करायचं. आणि नंतर या कवितेच्या कार्यक्रमामुळे चंद्रपूर ह्याच्यापासून, गडचिरोलीपासून तर गोव्यापर्यंत लोकांना नेता आलं, आणता आलं ह्या ठिकाणी. आणि मला वाटतं पुण्यात आता इतक्या कवितेच्या बाबतीत कार्यक्रम होतात, म्हणजे खूप 4-5 संस्था आहेत. आमचे मिलिंद जोशी, म्हणजे ते कवितेतले मिलिंद जोशी, काव्यातले, ते अनेक ग्रामीण भागातून लोक बोलवतात.
ज्योत्स्ना चांदगुडे आहेत, त्यांचा एक ग्रुप आहे. ते खूप, आणि मी त्यांना एकच सांगितलं की तुम्ही 3-3, 4-4 कवींचे जे निवडक कवी आहेत त्यात एक गाणारा असावा, एक प्रेमकविता असा, एक राजकीय व्यंगवाला असावा, एक सामाजिक जाणीवेचा असावा. नाटकाला जर लोक गर्दी करतात तर तुम्ही 4 कवींना गर्दी का होत नाही? तुम्ही लोकांच्या मनातलं जर बोलत असाल आणि जे वर्तमान आहे, जे वास्तव आहे ते जर लोकांसमोर मांडत असाल तर लोक बोलवतील. म्हणून आम्हाला सुरुवातीला इनावलं गेलं मंचीय कवी, म्हणजे एक तर पुस्तकातले कवी आणि दुसरे मस्तकातले कवी. तर आम्ही मंचावर बोलवायचे ते मस्तकातले कवी बोलवतो. दुसरी गोष्ट, साहित्यिक कार्यक्रम करताना आणखी एक भान ठेवायचं, जसं मी प्रादेशिक भान आहे. विदर्भ, मराठवाडा, कोकण यांचे प्रतिनिधी असले पाहिजेत. आम्ही पुरस्कार सुरू केले तेव्हा सुद्धा मी मुंबईला प्रियदर्शनी पुरस्कार केला, तो आजही आहे मराठीसाठी 25,000चा. दाभानी पुरस्कार सोलापूरला केले 25 वर्ष, ते 25,000चे होते. इथं आम्ही यशवंतराव चव्हाणचे 11,000चे 3 कवींना पुरू. हे करताना एक कवी विदर्भ मराठवाड्यातला असावा, एक कोकणातला असावा, ते बेळगाव, कोकण, गोवा इथला, बाकीच्या महाराष्ट्रातला एक असा. हा भाग आम्ही नेहमी पाहतो. आडनाव रिपीट करायचं नाही, प्रकाशक हे करायचे रिपीट करायचे नाही. तिन्ही प्रकाशक वेगळे पाहिजेत, तिघही कवी वेगवेगळ्या वर्गातून आलेले पाहिजेत. म्हणून माझ्या व्यासपीठावर बरेचसे जे कवी आहेत तुम्ही बघितलं ना, ते सर्व जातीचे कवी आहेत. म्हणजे अख्खा मंडल आयोगच तिथं वाचतो स्टेजवर. तर अमक्या वर्गाचा कवी नाही असं तिथे कधी होत नाही. उलट मला बरेच वेळा असं वाटतं की माझ्या डोक्यातही नसतं. माझ्याबरोबर 3 कवी होते आणि मी मराठवाड्यात गेलो तर तिथे एक कवी भेटला. अरे म्हटलं, रामदास तुझ्याबरोबर तिघही आहेत ना, ते तिघही ऋग्वेदी ब्राह्मण आहेत. माझ्यासारखा एक यजुर्वेदी घे ना. म्हणजे ऋग्वेदी आणि यजुर्वेदीपर्यंत लोक विचार करणारे महाराष्ट्रात अजूनही आहेत त्या ठिकाणी. मी म्हटलं, अरे मी कविता ज्यांच्या चांगल्या आहेत त्यांना घेऊन हिंडत असतो वगैरे व्यवस्थित. तू चांगली कविता लिहून तुझा विचार कर त्या ठिकाणी. तर एक आपण ज्या संस्था चालवणारे लोक आहेत, ज्यांना नेतृत्व करायचं असतं, त्यांनी एका जातीचा, एका धर्माचा विचार न करता सर्व लोकांना बरोबर घेऊन आपण कशी साहित्य संस्था चालवू शकतो, साहित्यिक कार्यक्रम चालवू शकतो. आणि यासाठी मी सतत प्रयत्न करत आलो. ते काहींना त्यातून बरेच नवोदित कवींना पुण्यात आल्यामुळे अनेक ठिकाणी लोक बोलवायला लागले. आता राहिले की चित्रकला आणि शिल्पकलेच्या बाबतीत ती मागे प्रदीप निफाडकरला 2 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं. प्रदीप आहे ना, की जो कवी कट्टा तुम्ही म्हणता असा, एक रवी किरण मंडळानंतर आता काहीच नाही आपल्याला अशा निवडक कवींचा. एक तो निदान आता सिंहगड रोडला बरेच लोक आलेले आहेत, खरे आहे, हा आहे, अजून ते नांदेड सिटीपर्यंत. ते एखाद्या गार्डनमध्ये, पु ल देशपांडे गार्डन जे आहे तिथे खूप मोठी जागा चांगलं आहे बसण्याची. तुम्ही जो आत्ता मुद्दा मांडला होता गार्डनचा उपयोग खरंच करता येत होते. एकत्र जमलं पाहिजे. या पुण्यात गेले कित्येक म्हणजे 25-26 वर्ष सॅटर्डे क्लब आहे. तिथे आम्ही सगळे 4थ्या शनिवारी सगळे राजकारणी जमतो. त्यात काँग्रेसवाले, भाजपवाले, शिवसेनावाले. फक्त एकच आहे, तिथे जे बोलतो ते कुठे छापायचं नाही, म्हणजे मोकळ्या मनाने सगळे बोलतात त्या ठिकाणी. एक फ्रायडे क्लब आता सुरू झाला आहे, तिथं सगळे उद्योगपती महिन्यातून एकदा ते शेवटच्या शुक्रवारी भेटतात. पण साहित्यिक मात्र एकमेकांना भेटत नाही. म्हणजे त्याला पुरस्कार असेल तरच येतात. म्हणजे या सभागृहात काहीतरी आपल्याला मिळणार असेल तर जायला हरकत नाही. म्हणजे मला असं वाटतं की आपल्या साहित्यिकांनी सुद्धा, मंगला त्यांनी तो विषय मांडला की तो महत्त्वाचा आहे की इतरांच्या बरोबर राहणं. जसं रवी किरण मंडळ होतं अशा रीतीने महिन्यातून एकदा तरी आपण कसे एकत्र येऊ याचा प्रयत्न करण्याची खूप गरज आहे. आणि त्यासाठी काही कवी निवडक, काही कादंबरीकार, असे कथाकार, समीक्षक आणि चित्रकार आणि शिल्पकार या सगळ्यांना एकत्र करून आपल्याला असं करता येईल का, जर राजकारण्यांचा सॅटर्डे क्लब चालतो सर्व पक्षातल्या लोकांचा एकत्र, तर वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या साहित्यिकांचा काय चालवणे असेल, त्यांनी एकत्र काय येऊ नये. म्हणजे आता साहित्यिक फक्त पूर्वी जसे एकत्र भेटत होते त्या मोबाईलने सगळे तोडून टाकले. एक तर आता वाचक नाहीये, प्रेक्षक झालेला आहे.
त्या मोबाईल 1 बेडरूम किंवा 2 बेडरूम तेवढ्या जागेत, ऑफिसच्या जागेत, आणि ह्या मोबाईल आणि स्क्रीनवरचा टी व्ही, त्याच्यातून तुम्हाला काय देतं याच्यावर तेवढं बघा, असं सध्या चालू आहे सगळीकडे. आणि त्यामुळे वाचन संस्कृती वाढवायची असेल तर त्यासाठी जे काही आपल्याला अनेक प्रयत्न करायचे ते साहित्य संस्थांनी असे ठरवले पाहिजेत. त्यातून हे झालं, आपल्याला बरीच गोष्ट करता येईल. त्याचप्रमाणे कलाक्षेत्रातल्या लोकांचाही सहभाग, कारण साहित्यिकांनाही त्या त्या कलाक्षेत्रात काय काय आहे हे कळलं पाहिजे. चित्रकलेच्या बाबतीत काय चाललं आहे, शिल्पकलेच्या बाबतीत काय चाललं आहे, नाटकाच्या बाबतीत काय चाललं आहे, चित्रपटांच्या बाबतीत काय. आपल्याला 1 महिन्याच्या ऐवजी 2 महिन्यातून का होईना एकदा आपण ते आलं पाहिजे आणि कुठलीही पब्लिसिटी न करता असं एकत्र बसून चर्चा केली पाहिजे थोडीशी. त्या चर्चेतून बरंच काही निष्पन्न होतं. मुंबईमध्ये असं महिन्यातून एकदा एक कवी भेटायचे सगळे 8-10, आणि जुनं काय ऐकवायचं, नवीन असेल तर ऐकवायचं, नाही तर गप्प बसायचं. अशा प्रकारे महिन्यातून एकदा एक कवी मंडळ होतं. ते मला वाटतं अशा प्रकारचं मंडळ आपण जर केलं आणि त्यात कलाकार आणि साहित्यिक यांना एकत्र असं करून, मला वाटतं महाराष्ट्र साहित्य परिषदेने त्याचा पुढाकार घ्यावा. आम्ही अनेक लोकांना सांगू शकतो आणि लोकांना वेगवेगळ्या क्षेत्रातलं ऐकायला मिळेल त्याने. आणि किमान 10 साहित्यिक तरी एकत्र येतील, बसतील, हा एक त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पूर्वी मराठा, आपल्याला माहिती आहे की आचार्य यात्रे दिवाळीच्या वेळेस मुंबईमध्ये प्रबोधनकार ठाकरे असो, आचार्य यात्रा असो, ते सगळे आनंद काणेकर साहेब असो, ते सगळे एकत्र बसायचे, भेटायचे एकमेकाशी, एकमेकाच्या घरी जाऊन बसायचे. आजकाल आपण पुण्यामध्ये एकमेकांना भेटतच नाही, ही वस्तुस्थिती त्यातली. मला वाटतं की कोण कोणत्या क्षेत्रात आहे, कोण कुठचा फॉर्म लिहितो, यापेक्षा आपण सर्वांनी एकत्र येण्याची जी गरज आहे त्यातून काय निष्पन्न होईल ते पुढे पाहूया. आणि ह्या मीटिंग मंगलाताई अशा 5-6 वेळा एकत्र आल्यानंतर अनेकांच्या वेगळ्या वेगळ्या कल्पना येतील आणि त्यातून वेगळं काही घडू शकेल असं मला वाटतं. धन्यवाद.